हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज भाजी आणायला गेले, तिथे असा सुंदर कढीपत्ता दिसला आणि दिसल्या विचार चालू झाला, काय बनवायचे. कढीपत्ता पकोडा, चिवडा, भडंग, कढीपत्त्याची चटणी. अरे 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 रे, जरा थांब, तुम्हालाही असेच होते का? पावसाळ्यातील कढीपत्त्याची गोष्टच वेगळी. टवटवीत, हिरवागार, सुगंधित, एक प्रकारची चमकच असते. पाहिल्याबरोबर नजरेत भरते. ठरले तर मग कढीपत्ता पकोडा, पण काहीतरी थोडे शॉर्टकट म्हणून कढी खिचडी, सोबतच कढीपत्ता लसूण तेल. हा तर माझा कढीपत्ता डेज झाला. खिचडी प्रेशर कुकरला लावली, पटकन कढी फोडणी घातली आणि खूप सारा कढीपत्ता वापरून लसूण कढीपत्ता तेल तयार केले. घरात काय सुगंध दरवळत होता. हिंग, मिरची, लसूण, कढीपत्ता, वा वा वा. एकीकडे प्रेशर कुकर शिट्टी देत होता, दुसरीकडे कढी खुदखुदून उकळत होती आणि कढीपत्ता लसूण तेल आपला सुगंध सर्वत्र पसरवत होता. आता बस गरमागरम पकोडे काढले की झाले. त्यासाठी 2 चमचे बेसन पिठात 1 चमचा तांदळाचे पीठ, तीळ, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, हिरवी मिरची, थोडे थोडे पाणी घालून मिक्स करत बटाट्याचे पकोडे करतो तसे पातळ करायचे. थोडे तेल गरम करायला ठेवून सुक्या बेसन पिठात कढीपत्ता घोळून घ्यायचा. गरम तेलाचे मोहन भिजवलेल्या बेसन पिठात घालून व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं फेटायचे. सुक्या बेसन पिठात घोळवलेल्या कढीपत्त्याला भिजवलेल्या बेसन पिठात लोळपोळ करत गरम तेलात सोडायचे. उलट पलट करत क्रिस्पी झालेल्या पकोड्याला सर्व करायचे. बाहेर भुरभुर पाऊस पडतोय, छान मस्त वारा सुटलाय आणि मी गरम गरम कढी खिचडी कढीपत्ता पकोड्याचा बेत केलाय. मस्त कॉम्बिनेशन झाले आज. पकोडे कसे हलके आणि खुसखुशीत. बऱ्याच जणांना वाटत असेल किती ऑइली. पिझ्झा बर्गरपेक्षा 100% चांगले. फ्रेश आणले, गरम गरम बनवले आणि मनाला तृप्त केले. कधी कधी अशा चांगल्या गोष्टी मनाच्याही ऐकायला पाहिजे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाने सजलेले माझे ताट किती सुंदर दिसत आहे. तेलातील लाल मिरची, लसूण आणि कढीपत्त्याला कुचकरून खिचडीत मिक्स केले की तोंडात एक घास टाकायचा. मग कुरकुरीत कढीपत्त्याच्या पकोड्याचा घास आणि शेवटी सुर करत कढी प्यायची.